नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका नीलिमा किशोरराव पवार. आज आपण कंपनी कायद्याची मूलतत्वे या विषयातील कंपनीचे भांडवल या चौथ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आज आपण कंपनीचे भांडवल या चौथ्या प्रकरणातील पुढील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये भागांची पुनर्खरेदी, भागांचे वाटप, भाग वाटपाच्या कायदेशीर अटी, भागवाटपाची कार्यपद्धती, भाग हप्ते मागणीच्या आवश्यक तरतुदी किंवा नियम, भाग हप्ते मागणीची कार्यपद्धती तसेच भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधीच्या विविध तरतुदींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. भागांची पुनर्खरेदी म्हणजेच बायबॅक ऑफ शेअर्स. जेव्हा कंपनी एखाद्या विकलेल्या भागांची पुन्हा स्वतःच खरेदी करते तेव्हा त्यास भागांची पुनर्खरेदी असे म्हणतात. कंपनी कायद्यातील कलम 68 नुसार काही विशिष्ट परिस्थितीत भागांची मर्यादित सार्वजनिक कंपनीला एकदा घेतलेल्या भागांची पुनर्खरेदी करता येते. कंपनी कायद्यातील कलम 68 ते 70 मध्ये भागांची पुनर्खरेदी करण्यासंदर्भात तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. कंपनीला आपल्या भाग भांडवलामध्ये कपात करण्यासाठी भागांची पुनर्खरेदी हा एक उत्तम मार्ग आहे. त्यासाठी कंपनीला सर्वप्रथम सभासदांची सर्वसाधारण सभा आयोजित करावी लागते आणि त्यामध्ये विशेष ठराव संमत करून बहुसंख्य सभासदांची मान्यता घ्यावी लागते. भागांच्या पुनर्खरेदीसाठी सेबी या संस्थेने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागते व त्यानुसार कंपनीला योजना आखावी लागते. केंद्र सरकारच्या 1998च्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमानुसार कंपन्यांना भागांच्या पुनर्खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे. पूर्वी कंपनी कायद्यामध्ये भागांच्या पुनर्खरेदीवर अनेक बंधने होती. भांडवल बाजारातील अपप्रवृत्तींमुळे गुंतवणूकदारांचा व्यवहारांवरील विश्वास उडाला आहे. परंतु केंद्र सरकारच्या या नवीन धोरणामुळे भांडवल बाजारामधील अपप्रवृत्ती कमी होण्यास मदत होणार आहे. ज्या कंपन्यांची आर्थिक स्थिती सदृढ आहे त्याच कंपन्यांना भागांची पुनर्खरेदी करण्यास परवानगी मिळाली आहे. भागांच्या पुनर्खरेदीसाठी काही अटी व काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत ज्या कंपनी कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यातील सर्वात पहिली अट म्हणजे भागांच्या पुनर्खरेदीसाठी कंपनीच्या नियमावलीमध्ये तरतूद असली पाहिजे. सभासदांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत केला पाहिजे. कंपनीचे वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या 25% जास्त रकमेचे भाग पुन्हा खरेदी करता येणार नाहीत. कंपनीनेच पूर्ण रक्कम वसूल झालेल्या भागांचीच पुनर्खरेदी केली पाहिजे. तसेच कंपनीचे भाग भांडवल व कर्ज यांचे प्रमाण 1:2 इतके असावे. म्हणजेच भांडवलाची रक्कम कर्जाच्या निम्मी असावी. कंपनीने सेबीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार भागांची पुनर्खरेदी केली पाहिजे. सेबीच्या तरतुदीनुसार परत घेतल्या जाणाऱ्या भागांची भांडवल बाजाराला माहिती देणे आवश्यक असते. पुढील तरतूद आहे भागांची पुनर्खरेदी केल्यानंतर 7 दिवसाच्या आत भाग नष्ट केले पाहिजे. कंपनीने भागांच्या पुनर्खरेदीनंतर त्याच भागांची पुन्हा किमान 2 वर्षे विक्री करता कामा नये. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी कंपनी भागांची पुनर्खरेदी करते त्याच भागांची पुन्हा किमान 2 वर्षे कंपनीला विक्री करता येत नाही. कंपनीने भागांच्या पुनर्खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचे तपशील पत्रक 30 दिवसाच्या आत सेबी आणि नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केले पाहिजे. कंपनी कायद्यानुसार भागांच्या पुनर्खरेदीबाबत दिलेल्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यास 2 वर्ष कैद किंवा 50,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. कंपनीला काही परिस्थितीत भागांची पुनर्खरेदी करता येत नाही. उदाहरणार्थ सहाय्यक कंपनीची एखादी सहाय्यक कंपनी असेल तर तिला तिचे भाग परत खरेदी करता येत नाही. तसेच कंपनीने जाहीर केलेला लाभांश वाटण्यात चूक केली असेल किंवा कंपनीने जर वार्षिक हिशोबपत्रके तयार केले नसतील तर अशा कंपनीला भागांची पुनर्खरेदी करता येत नाही. या होत्या भाग पुनर्खरेदीच्या
अटी किंवा तरतुदी. भागांचे वाटप म्हणजेच अलॉटमेंट ऑफ शेअर्स. भाग वाटप म्हणजे कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी ज्या व्यक्तींनी भाग विनंती अर्ज सादर केले आहेत त्यांना कंपनीच्या भाग भांडवलामधील काही भाग देणे होय. भांडवल उभारणी हा कंपनीच्या स्थापनेतील एक महत्त्वाचा टप्पा असतो. कंपनीच्या नोंदणीनंतर कंपनीला आवश्यक असणारे भांडवल जमा करावे लागते. खाजगी कंपनी ही खाजगी विपणनाच्या माध्यमातून भांडवल जमा करू शकते, पण सार्वजनिक कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करून भांडवल उभारणी करावी लागते. माहितीपत्रकाच्या माध्यमातून भाग खरेदी करू इच्छिणारे व्यक्ती कंपनीकडे भागांच्या खरेदीसाठी विनंती अर्ज पाठवत असतात. या विनंती अर्जाला कंपनीने मान्यता देणे आवश्यक असते. त्यासाठी संचालक मंडळाची सभा घेतली जाते व या सभेनंतर भाग खरेदीसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींना भाग वाटप करण्याचा निर्णय घेतला जात असतो. यासाठी संचालक मंडळ भाग वाटपाचा ठराव संमत करते. भाग वाटपामुळे भाग अर्जदार आणि कंपनी यांच्यात सभासदत्वाचा करार अस्तित्वात येतो. हा करार कंपनी व संबंधित भाग खरेदी करणारी व्यक्ती या दोन्ही पक्षांमध्ये बंधनकारक असतो. भाग वाटपामुळे कंपनीच्या भागांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत असते. कंपनीने एकदा भागांचे वाटप केले तर नंतर त्यांचे पुनर्वाटप कंपनीला करता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायद्यातील कलम 69 व 70 मध्ये कायदेशीर भागवाटपाच्या अटी देण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे. प्रथम, माहितीपत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे. म्हणजेच सार्वजनिक कंपनीला भाग विक्रीसाठी माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकाऐवजीचे निवेदन प्रसिद्ध करावे लागत असते. त्याची एक प्रत कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक असते. त्याशिवाय कंपनीला भाग वाटप सुरू करता येत नाही. दुसरी अट आहे की अर्जासोबत भरावयाची किमान रक्कम. कंपनी कायद्यातील कलम 69 नुसार भागांच्या निर्धारित मूल्याच्या कमीत कमी 5% रक्कम भाग वाटपाच्या अर्जासोबत जोडणे आवश्यक असते. तिसरी अट आहे किमान भांडवल रकमेची अट पूर्ण करणे. कंपनीला भाग वाटप सुरू करण्यापूर्वी माहितीपत्रकात उल्लेख केलेली किमान भांडवलाची रक्कम गोळा करणे आवश्यक असते. माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून 30 दिवसाच्या आत ही किमान भांडवलाची रक्कम जमा होणे आवश्यक असते. जर या मुदतीमध्ये कंपनी किमान भांडवलाची रक्कम गोळा करू शकली नाही तर सर्व अर्जदारांनी अर्जासोबत भरलेली रक्कम 129 दिवसाच्या आत परत करावी लागत असते व कंपनीला आपला कारभार बंद करावा लागत असतो. चौथी अट आहे भागांसोबत मिळालेली रक्कम वर्गीकृत बँकेत जमा करणे. कलम 69(4) नुसार भाग विनंती अर्जासोबत मिळालेली सर्व रक्कम कंपनीला वर्गीकृत बँकेत जमा करावी लागते. जोपर्यंत कंपनीला व्यवसाय प्रारंभीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत या रकमेचा विनियोग कंपनीला करता येत नाही. पाचवी अट आहे भाग वाटपाची सुरुवात. कंपनीने भाग वाटपासाठी निश्चित केलेली मुदत संपण्यापूर्वी कंपनीला भाग वाटप सुरू करता येत नाही. भाग वाटपाची पुस्तिका वितरित केल्यानंतर 5 दिवसानंतरच कंपनीला अधिकृतपणे भागांची विक्री करता येते. भाग खरेदीसाठी इच्छुक अर्जदारांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही तरतूद ठेवण्यात आली आहे. पुढील तरतूद आहे भाग वाटप प्रक्रियेची पूर्तता. माहितीपत्रकाचे वितरण झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत भाग वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणे आवश्यक असते. अन्यथा भाग अर्जदारांना पुढील 10 दिवसात त्यांनी भाग वाटपासाठी भरलेली रक्कम परत करावी लागते. जर या मुदतीमध्ये कंपनीने ही रक्कम भाग अर्जदारांना परत केली नाही तर कंपनीला वार्षिक 6% व्याजासह ही रक्कम परत करावी लागते. सातवी तरतूद आहे दंड व इतर कारवाई. भाग वाटपाची पुस्तिका व इतर माहिती वेळेवर सादर केली नाही तर भाग वाटप रद्द न होता कंपनीला 5,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
तसेच कलम 73 नुसार भाग बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी आवश्यक असणारे नियम पाळले गेले नाही तर भाग वाटप रद्द ठरू शकते. या होत्या भाग वाटपाच्या कायदेशीर अटी किंवा तरतुदी. आता आपण भाग वाटपाची कार्यपद्धती बघणार आहोत. कंपनीने भाग वाटपाच्या अटी पूर्ण केल्यानंतर संचालक मंडळाला भाग वाटप सुरू करता येते. भागांसाठी मागणी ही विक्रीला काढलेल्या संख्येपेक्षा कमी किंवा जास्त येऊ शकते. जेव्हा कंपनीने विक्रीला काढलेल्या भागांच्या संख्येपेक्षा भागांच्या मागणीची संख्या कमी असते आणि किमान भांडवलाची अट पूर्ण होईल इतकी रक्कम जमा झालेली असते, तेव्हा संचालक मंडळ चिटणीसाच्या सहाय्याने भाग वाटप पत्रक तयार करतो आणि ही भाग वाटप पत्रे चिटणीसामार्फत भाग अर्जदारांना पाठविली जातात. भागांसाठी परंतु जेव्हा कंपनीने विक्रीला काढलेल्या भागांच्या संख्येपेक्षा भागांसाठी जास्त मागणी आलेली असते, तेव्हा कंपनीला पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागत असतो. त्यामध्ये प्रथम आपण बघूया भाग वाटप समितीची नेमणूक व अहवाल सादरीकरण. भागांसाठी जास्त मागणी आल्यास संचालक मंडळ आपल्यापैकी काही संचालकांची एक भाग वाटप समिती तयार करते. या भाग वाटप समितीला चिटणीसाच्या मदतीने भाग वाटपाचे धोरण ठरविणे, भाग वाटपाचा तपशील तयार करणे आणि याचा सविस्तर अहवाल तयार करून तो संचालक मंडळाला सादर करण्याचे काम करावे लागते. भाग वाटप समितीला भाग वाटपाचे धोरण ठरविताना कायदेशीर तरतुदींचा विचार करावा लागतो. भागांचे वाटप हे निपक्षपाती स्वरूपाचे असले पाहिजे. म्हणजेच काय तर त्यामध्ये जात, धर्म, वंश व आर्थिक सुबत्ता हा निकष लावता कामा नये. भाग वाटपीच्या कार्यपद्धतीत पुढे आपण सांगू शकतो की भाग वाटप प्रकार निश्चित करण्यासाठी संचालक मंडळाची सभा घ्यावी लागते. भाग वाटप समितीने जो अहवाल तयार केला असतो त्यावर विचार विनिमय करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवली जाते. या सभेमध्ये भाग वाटप समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा केली जाते. या अहवालाला मान्यता मिळाल्यानंतर चेअरमन चिटणीसाला भाग वाटप पत्रक तयार करण्याचे निर्देश देतो व त्याचप्रमाणे चिटणीस सर्व संबंधित भाग अर्जदारांना भाग वाटप पत्र पाठवण्यासाठी आवश्यक तयारी करतो. पुढे आहे भाग वाटप पत्र व दिलगिरी पत्र पाठविणे. संचालक मंडळाने भाग वाटपाचा ठराव संमत केल्यानंतर चिटणीस ज्यांना भाग वाटप करण्यात आले आहे त्यांना भाग वाटप पत्र पाठवितो आणि ज्यांना भाग देण्यात येणार नाहीत त्यांना दिलगिरी पत्र पाठवितो. तसेच या दिलगिरी पत्रासोबत त्यांनी भाग अर्जासोबत भरलेली रक्कम रेखांकित धनादेशाने परत पाठविली जाते. ज्यांना भाग वाटप झाले आहे अशा लोकांना विनंती करण्यात येते की त्यांनी भाग वाटपाची रक्कम ही कंपनीच्या वर्गीकृत बँकेत जमा करावी व त्याची पोहोचपावती घ्यावी. पुढे आहे भाग वाटप रकमेचे संकलन. चिटणीस कंपनीच्या बँकेकडून भाग वाटप रकमेचे संकलन करण्यासाठी योग्य अशी व्यवस्था निर्माण करत असतो. पुढे आहे भाग वाटपाचा त्याग करणे. जेव्हा भाग अर्जदारांना त्यांना वाटप करण्यात आलेल्या भागांपैकी काही रक्कम किंवा सर्व भाग नको असतात तेव्हा ते आपले भाग कंपनीला परत करतात. अशा परिस्थितीत चिटणीस त्या अर्जदारांना भाग वाटप त्यागपत्र देतो व भाग वाटपाबाबत नवीन अर्जदारांचा तो विचार करत असतो. पुढे आहे भाग वाटप पत्रांच्या विभाजनाची व्यवस्था. भाग वाटप पत्रांचे विभाजन म्हणजे जेव्हा एखादी भाग प्राप्त करणारी व्यक्ती आपल्या भागांचे एक किंवा अधिक व्यक्तीच्या नावावर हस्तांतरण करण्याची विनंती करते तेव्हा त्या व्यक्तींना तेवढे भाग हस्तांतरित करण्यासाठी विनंती पत्र आल्यानंतर चिटणीस त्या भाग अर्ज वाटप तक्त्यात आवश्यक ते बदल करतो आणि नंतर अशी विभाजित भाग वाटप पत्र तयार करून ती मूळ भाग वाटप धारकांना पाठवून दिली जातात. पुढे आहे
सभासद नोंदणी पुस्तकात नोंद करणे. चिटणीसाला वरील सर्व कार्यवाही झाल्यानंतर सभासद नोंदणी पुस्तक तयार करावे लागते व या पुस्तकात ज्या व्यक्तींना भाग वाटप करण्यात आले आहे त्यांचे नाव, त्यांचा पत्ता, व्यवसाय, त्यांना भाग वाटप करण्यात आलेली संख्या, त्यावरील रक्कम इत्यादी सर्व माहितींची नोंद करतो. सभासद नोंदणी पुस्तकात नोंदणी झाल्यानंतर अशा व्यक्तीस कंपनीचे सभासद बनत असतात. कार्यपद्धतीत पुढील टप्पा येतो भाग प्रमाणपत्रांची निर्मिती व वाटप. चिटणीसाने सभासद नोंदणी पुस्तकात आवश्यक त्या नोंदणी केल्यानंतर त्याला भाग प्रमाणपत्र तयार करावे लागतात. या प्रमाणपत्रांवर 2 संचालकांच्या सह्या व कंपनीची नाममुद्रा द्यावी लागते. भाग अर्जदार भाग वाटप रक्कम भरल्याची पावती आणि भाग वाटप पत्र कंपनीकडे सादर करून भाग प्रमाणपत्र घेऊ शकतात. भाग वाटप अर्जाच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत प्रमाणपत्रांचे वाटप केले जाते. व शेवटचा टप्पा येतो की भाग वाटप तपशील पत्रक नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविणे. ही भाग वाटप प्रक्रियेत सर्वात शेवटची पायरी आहे. यामध्ये कंपनी चिटणीस भाग वाटप तपशील पत्रक तयार करतो व ते नोंदणी अधिकाऱ्याकडे 1 महिन्याच्या आत पाठवतो. या तपशील पत्रकात भाग वाटपासंबंधीचा सर्व तपशील समाविष्ट असतो. अशी होती भाग वाटपाची कार्यपद्धती. भाग हप्ते मागणी करताना संचालक मंडळाला कंपनीच्या नियमावलीमधील तरतुदींचा विचार करावा लागत असतो. परंतु जर नियमावलीमध्ये अशा तरतुदी नसतील तर कंपनी कायद्याच्या परिशिष्ट अ मध्ये नियमांचा संचालक मंडळाने आधार घेतला पाहिजे. वैध भाग हप्ते मागणीच्या आवश्यक तरतुदी आता आपण बघणार आहोत. यामध्ये पहिली तरतूद आहे भाग हप्ते मागणीचा अधिकार. कंपनी कायद्यातील कलम 292 नुसार फक्त संचालक मंडळाला भाग हप्ते मागणीसाठीचा अधिकार असतो. संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करावा लागत असतो व या ठरावामध्ये हप्ते मागणीची मुदत, रक्कम, स्थळ, अंतिम तारीख व बँकेचे नाव इत्यादी गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करावा लागतो. दुसरी तरतूद आहे हप्ते मागणीची रक्कम. भाग हप्ते मागणीची रक्कम ही भागाच्या दर्शनी मूल्याच्या 25% पेक्षा जास्त नसावी. पुढील तरतूद आहे हप्ते मागणीची सूचना. भाग हप्ते मागणीची सूचना कंपनीने कमीत कमी 14 दिवस अगोदर भागधारकांना पाठवली पाहिजे. पुढील तरतूद आहे हप्ते मागणीची मुदत. भागधारकांकडून ज्यावेळी भागांची हप्ते मागणी केली जात असते त्यावेळी 2 मागणीच्या हप्त्यांमध्ये किमान 1 महिन्याचे अंतर असले पाहिजे, म्हणजेच 30 दिवसांचे अंतर तरी असले पाहिजे. पुढे आहे की हप्ते मागणीचा उद्देश. संचालक मंडळाने भागांवरील हप्त्यांची मागणी ही कंपनीच्या हितासाठी केली पाहिजे. संचालकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही रक्कम मागवता कामा नये. पुढील तरतूद आहे समान रक्कम व समान मुदत. एका वर्गात मोडणाऱ्या सर्व भागांवर भाग हप्ते मागणी ही समान असली पाहिजे. तसेच ती भरण्याची मुदत ही सारखीच असली पाहिजे किंवा एकच असली पाहिजे. पुढील तरतूद आहे व्याजासंबंधी. भागधारकांनी भागांवरील मागणी रक्कम मुदतीत भरली नाही तर हप्त्याच्या रकमेवर 5% दराने व्याज आकारण्याचा अधिकार कंपनीला असतो. तसेच एखाद्या भागधारकाने आगाऊ रक्कम भरली असेल तर अशा भागधारकांना कंपनी 6% दराने व्याज देत असते. पुढील तरतूद आहे हप्ते मागणी स्थगित करणे. संचालक मंडळाला भाग हप्ते मागणीची रक्कम रद्द किंवा काही काळापर्यंत तहकूब करण्याचा सुद्धा अधिकार इथे देण्यात आलेला आहे. पुढे आहे संयुक्त भागधारक. 2 किंवा अधिक भागधारक हे मागणी हप्ता भरण्यास वैयक्तिक किंवा एकत्रितपणे जबाबदार असतात. पुढील तरतूद आहे भागांच्या हस्तांतरणासंबंधी. भागांवरील हप्ते भरल्याशिवाय सभासदाला आपल्या भागांचे हस्तांतरण करता येत नाही. पुढील तरतूद आहे मतदानाचा हक्क. भागधारकांनी भागांवरील मागणीचा हप्ता न भरल्यास त्यांना मतदानाचा हक्क
राहत नाही, म्हणजेच त्यांचा मतदानाचा हक्क हा रद्द होत असतो. पुढे आहे संचालक पदाची तरतूद. जर एखाद्या संचालकाने भाग हप्ते मागणीची रक्कम 6 महिन्याच्या आत भरली नाही तर त्याला आपले पद सोडावे लागते. या होत्या भाग हप्ते मागणीसाठीच्या आवश्यक तरतुदी. भाग हप्ते मागणीच्या तरतुदी बघितल्यानंतर आता आपण भाग हप्ते मागणीची कार्यपद्धती बघणार आहोत. भाग हप्ते मागणीची कार्यपद्धती ही नियमावलीमध्ये दिलेली असते आणि ती आता आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू. सर्वप्रथम संचालक मंडळाची सभा. भाग हप्ते मागणीमधील हा सर्वात महत्त्वाचा व सर्वात पहिला टप्पा आहे की ज्यामध्ये प्रथम संचालक मंडळाची सभा बोलावली जाते व त्यामध्ये भाग हप्ते मागणीचा ठराव संमत केला जातो. या ठरावात भाग हप्ते मागणीची रक्कम, भाग हप्ते भरण्याची अंतिम तारीख, ठिकाण यांचा समावेश असतो. संचालक मंडळाच्या ठरावाशिवाय भाग हप्ते मागणी ही अवैध ठरत असते. दुसरा आपण सांगू शकतो की भाग हस्तांतरण पुस्तिका बंद करणे. संचालक मंडळाच्या सभेमध्ये भाग हप्ता मागणीचा ठरावा सोबतच सभासदांचे हस्तांतरण पुस्तक 15 दिवस बंद ठेवण्याचा ठरावही संमत केला जातो व त्यानुसार चिटणीस सभासदांचे हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात आल्याची सूचना जाहीर करत असतो. भाग हप्ते मागणीच्या कार्यपद्धतीत पुढील टप्पा येतो भाग हप्ते मागणी यादी तयार करणे. भाग हस्तांतरण पुस्तिका बंद केल्यानंतर चिटणीस भाग हप्ते मागणीची यादी तयार करतो. यामध्ये भागधारकांचे नाव, पत्ता, त्यांनी धारण केलेले भागांची संख्या, सभासदाकडून येणे असलेल्या हप्त्याची रक्कम, एखाद्या सभासदाने आगाऊ रक्कम भरली असेल तर त्याची माहिती, हप्ते भरावयाची तारीख इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हप्ते मागणीच्या यादीची एक प्रत कंपनी आपल्या बँकेकडे देखील पाठवत असते. पुढे आहे भाग हप्ते मागणी पत्र तयार करणे व पाठविणे. भाग हप्ते मागणीची यादी तयार झाल्यानंतर चिटणीस हप्ता मागणी पत्र तयार करतो व यामध्ये हप्ता मागणी संबंधी आणि भागधारकांचा तपशील देण्यासाठी रिकामी जागा सोडत असतो. भाग हप्ते मागणी पत्राचे 3 भाग पडतात. पहिल्या भागात हप्ता मागणीचा मजकूर असतो, दुसऱ्या भागात मागणीची पावती असते आणि तिसऱ्या भागात मागणीची स्लिप असते. भाग हप्ते मागणीची पत्रे तयार झाल्यानंतर ती भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवली जात असतात. पुढे आहे हप्ता मागणी पैसे बँकेत जमा करणे. भागधारकांना हप्ता मागणी पत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधित भागधारक कंपनीच्या वर्गीकृत बँकेमध्ये हप्ते मागणीचे पैसे भरत असतात. भाग हप्ते मागणीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर बँक कंपनीला पैसे पाठवण्याची सोय करते. मागणी पत्र आणि मागणी पावत्या आवश्यक बाबींची नोंद झाल्यानंतर बँकेच्या सही शिक्क्यानिशी भागधारकांना त्या परत केल्या जातात. पुढे आहे थकबाकीदारांची यादी तयार करणे. भाग हप्ते मागणीची अंतिम मुदत संपल्यानंतर ज्या भागधारकांनी हप्ते मागणीची रक्कम बँकेत जमा केलेली नाही अशा थकबाकीदारांची यादी चिटणीस तयार करत असतो व ती संचालक मंडळासमोर ठेवत असतो. संचालक मंडळ अशा थकबाकीदारांना पैसे भरण्यासाठी मुदतवाढ देऊ शकतात. त्यासाठी चिटणीस थकबाकीदारांना स्मरणपत्र पाठवत असतो व वाढवून दिलेल्या मुदतीमध्ये पैसे भरण्याची विनंती करत असतो. परंतु अशा थकबाकीदारांनी प्रतिसाद न दिल्यास पुन्हा असे स्मरणपत्र पाठवले जाते व पुन्हा त्यालाही प्रतिसाद न दिल्यास संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करून नियमावलीतील तरतुदीनुसार अशा भागधारकांचे भाग जप्त केले जातात. ही होती भाग हप्ते मागणीची कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रांनो, भाग प्रमाणपत्र म्हणजे भागधारकांच्या भागांचा मालकी हक्क दाखवणारा पुरावा म्हणजेच भाग प्रमाणपत्र. कंपनी कायद्यातील कलम 113 नुसार प्रत्येक कंपनीला भाग वाटपाच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत भागधारकांना भाग प्रमाणपत्र द्यावे लागते. भाग प्रमाणपत्राच्या माध्यमातून कंपनी अधिकृतपणे जाहीर करते की भाग प्रमाणपत्र धारक हा
त्या प्रमाणपत्रात नमूद केलेल्या भागांचा मालक असतो. प्रत्येक भाग प्रमाणपत्राला स्वतंत्र क्रमांक असतो. तसेच भाग प्रमाणपत्रातील नोंदी कंपनीला काळजीपूर्वक कराव्या लागत असतात, कारण या नोंदी कंपनीवर बंधनकारक असतात. कंपनी कायद्यात भाग प्रमाणपत्राचा विहित नमुना नाही, परंतु नियमावलीमध्ये भाग प्रमाणपत्राचा नमुना असतो. त्याप्रमाणे कंपनी भाग प्रमाणपत्रे तयार करत असते. आता ही भाग प्रमाणपत्रे देण्यासंबंधी काही तरतुदी आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या नियमांचे व कंपनी कायद्यातील तरतुदींचे पालन हे भाग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात करावे लागत असते. त्या तरतुदी आपण एक एक बघणार आहोत. त्यात पहिली तरतूद आहे संचालक मंडळाचा ठराव. भाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करावा लागतो. तसेच भागधारकांनी भाग वाटप किंवा खराब झालेले प्रमाणपत्र कंपनीकडे दिल्याशिवाय नवीन प्रमाणपत्र देता येत नाही. दुसरी तरतूद आहे भाग प्रमाणपत्र वाटपाची मुदत. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार कंपनीने भागांचे वाटप केल्यापासून 3 महिन्यांच्या आत भाग प्रमाणपत्र वितरित केले पाहिजे. पुढील तरतूद आहे भाग प्रमाणपत्र ची नोंद. भाग प्रमाणपत्राचे वाटप केल्यानंतर त्याची नोंद सभासदांच्या नोंदवहीत चिटणीसाने केली पाहिजे व त्यावर सही केली पाहिजे. पुढे आहे भाग प्रमाणपत्रावरील अनुक्रमांक. भाग प्रमाणपत्र छापील स्वरूपात असले पाहिजे व प्रत्येक भाग प्रमाणपत्रावर अनुक्रमांक असला पाहिजे. पुढे आहे की भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत. भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल किंवा फाटले असेल तर जुने भाग प्रमाणपत्र रद्द करून त्याऐवजी त्याची दुसरी प्रत घेता येते, परंतु अशा प्रतीवर डुप्लिकेट असे स्पष्ट लिहिले पाहिजे. तरतूद आहे शुल्क. भाग वाटप केल्यानंतर प्रत्येक भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या सर्व भागांसाठी भाग प्रमाणपत्राचे वाटप निशुल्क केले पाहिजे. पुढे आहे भाग प्रमाणपत्रावरील कंपनी शिक्का. प्रत्येक भाग प्रमाणपत्रावर कंपनीचा शिक्का असावा. त्यामध्ये भागधारकाचे नाव, पत्ता, भागांची संख्या व क्रमांक इत्यादीचा उल्लेख असला पाहिजे. पुढील तरतूद आहे भाग प्रमाणपत्राची निर्गमन. भाग प्रमाणपत्र भागधारकांना किंवा त्याच्या अधिकृत प्रतिनिधीला कंपनी देत असते. भाग अधिपत्राच्या बदल्यात भाग प्रमाणपत्र. जर एखाद्या भागधारकांना भाग अधिपत्राच्या बदल्यात भाग प्रमाणपत्र हवे असल्यास व त्याने त्यासाठी लेखी अर्ज केल्यास कंपनीला मान्यतेनंतर नवीन भाग प्रमाणपत्र द्यावे लागत असते. पुढील तरतूद आहे भाग प्रमाणपत्रांचे विभाजन अथवा एकत्रीकरण. एखाद्या भागधारकांना आपल्या भाग प्रमाणपत्रांचे विभाजन किंवा एकत्रीकरण करायचे असल्यास त्यासाठी जुनी भाग प्रमाणपत्र रद्द करावे लागतात आणि त्याऐवजी नवीन भाग संख्या दाखवणारी नवीन भाग प्रमाणपत्र देण्यात येत असतात. व शेवटची तरतूद आहे दंड. कंपनीने भाग वाटप केल्यापासून 3 महिन्यांच्या आत भाग प्रमाणपत्रांचे वितरण न केल्यास कंपनीला व या चुकीसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक दिवसासाठी ₹500 या दराने दंड आकारला जाऊ शकतो. या होत्या भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधीच्या तरतुदी. भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत म्हणजेच काय? जर एखाद्या भागधारकाचे भाग प्रमाणपत्र खराब झाले असेल, जुने झाले असेल किंवा फाटले असेल तर अशा वेळी ते कंपनीकडे परत पाठवून कंपनीकडून भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळविता येत असते. पण त्यासाठी दुसरी प्रत मिळवण्यासाठी विनंती अर्ज करावा लागत असतो. तसेच भाग अर्जासोबत मूळ भाग प्रमाणपत्राची आणि नियमावलीमध्ये दर्शविलेल्या शुल्काची रक्कम ही भागधारकाला भरावी लागत असते. जर एखाद्या भागधारकाचे भाग प्रमाणपत्र चोरीला गेले, हरवले व त्याला दुसरी प्रत हवी असेल तर त्यासाठी ती दुसरी प्रत देण्यासाठी काही कार्यपद्धती आहे, त्याचा अवलंब हा करावा लागत असतो. त्यात प्रथम आहे की
भागधारकांना भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळवण्यासाठी कंपनीला जो अर्ज करावा लागत असतो तो लेखी विनंती अर्ज असला पाहिजे. दुसरे असे की कंपनीच्या नियमावलीनुसार भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळवण्यासाठी ₹50 इतके शुल्क कंपनीकडे भरावे लागत असते. कंपनी भागधारकाकडून नुकसान भरपाईचे एक हमीपत्र भरून घेते. त्यामुळे भविष्यात कंपनीला जर आर्थिक नुकसान झाले तर ते भरून देण्याची जबाबदारी भागधारकावर असते. पुढे जर मोठ्या रकमेचे भाग प्रमाणपत्र हरवले असल्यास त्या संबंधित भागधारकांना बँकेचे हमीपत्र द्यावे लागत असते. भागधारकांना विनंती अर्ज आल्यानंतर कंपनी वर्तमानपत्रातून भाग दाखला हरवल्याची जाहीर सूचना देते. यासाठी जो खर्च येतो तो भागधारकाला करावा लागत असतो. या सूचनेमध्ये कंपनी हरवलेल्या भाग प्रमाणपत्राचा उल्लेख करून कंपनी भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत देणार आहे असे जाहीर करते. व यामध्ये कोणाचे काही हितसंबंध असतील किंवा आक्षेप असतील तर कंपनीला 14 दिवसाच्या आत त्यांनी तसे कळवले पाहिजे. यानंतर चिटणीस या प्रमाणपत्राची दुसरी प्रत देण्यासाठी भागधारकाकडून आलेला विनंती अर्ज व इतर सर्व कागदपत्रे संचालक मंडळाकडे पाठवत असतो. संचालक मंडळ यावर विचार विनिमय करून संबंधित भागधारकांना भागधारक प्रमाणपत्राची दुसरी प्रत देण्याचा ठराव संमत करतात. पुढे संचालक मंडळाने ठराव संमत केल्यानंतर चिटणीस नवीन भाग दाखला तयार करून त्यावर कंपनीचा शिक्का, 2 संचालकांच्या सह्या तसेच त्या प्रमाणपत्रावर डुप्लिकेट असा शेरा लिहित असतो. भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत तयार झाल्यानंतर चिटणीस संबंधित भागधारकांना नवीन भाग प्रमाणपत्र घेऊन जाण्याची सूचना देतो व भाग प्रमाणपत्र दिल्यानंतर सभासद नोंद वहीमध्ये आवश्यक त्या नोंदी करत असतो. जर एखाद्या कंपनीने फसवणुकीच्या उद्देशाने बनावट प्रमाणपत्र दिले असतील तर सामान्यपणे जेवढ्या रकमेची अशी भाग प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे त्याच्या 10 पटीपर्यंत दंड किंवा फाईन कंपनीला होऊ शकतो. तसेच अशा भाग प्रमाणपत्राच्या वाटपासाठी जे अधिकारी जबाबदार असतील त्यांना फौजदारी कलमानुसार शिक्षाही होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भागांची पुनर्खरेदी म्हणजेच बायबॅक ऑफ शेअर्स, भागांचे वाटप, भाग वाटपाच्या कायदेशीर अटी, भाग वाटपाची कार्यपद्धती, भाग हप्ते मागणीच्या आवश्यक तरतुदी, भाग हप्ते मागणीची कार्यपद्धती तसेच भाग प्रमाणपत्र देण्यासंबंधीच्या तरतुदी तसेच भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत किंवा त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबावी लागते या सर्वांचा आपण आज सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.